कसे आहात? मजेत ना? मराठी ब्लॉगर दुलारी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आता बघा, तुम्ही पारायण करता, गुरुचरित्राचं पारायण करता, नवनाथांचं पारायण करता किंवा स्वामी चरित्रामृताचं पारायण करता किंवा कोणतंही व्रत करता, 16 सोमवार किंवा मार्गशीर्षातले गुरुवारांचं व्रत करता. हे करत असताना आपण ते संकल्पयुक्त सेवा करावी, म्हणजे त्याचं आपल्याला चांगलं फळ मिळतं. म्हणजे संकल्पयुक्त सेवा केल्यामुळे आपल्याला त्याचे चांगलेच फायदे होतात त्या सेवेचे. मग ते तुम्ही 21 दिवसाचं, 51 दिवसाचं, 108 दिवसाचं, 11 दिवसाचं, जो काही तुमच्या म्हणजे जो तुम्ही ठरवलेला असतो दिवस, तेवढ्या दिवसांचं तुम्हाला ते संकल्प करायचं. मग काय असतं, संकल्प करून केलेल्याचं फळ हे त्याच दिवसांमध्ये तुम्हाला दिसून येतं. आता संकल्पयुक्त सेवा करणं गरजेचं आहे. जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा केली तर त्याचं तुम्हाला 100% फळ हे मिळतंच. आणि तुमच्या इच्छेसाठी ही सेवा, म्हणजे तुम्ही ज्या कुठल्या इच्छेसाठी ही सेवा करत आहात ती 100% पूर्ण होणारच. पण हे तुम्ही वाचन करणार, म्हणजे हे जे संकल्पयुक्त तुम्ही पारायण करणार, त्याची ते पारायण करताना तुम्हाला एकाग्र चित्तेने करायचं असतं. म्हणजे चित्त स्थिर ठेवायचं, चित्त हे आपलं पूर्ण एकाग्र ठेवायचं आणि ते पारायण करायचं. जर तुम्ही संकल्प करून देखील तुमचं चित्त जर थाऱ्यावरच नसेल तर त्याचा तुम्हाला फायदा होत नाही. कारण आपण वाचत असतो, तोंडाने वाचत असतो, पण आपलं चित्त तिथे नसतं, आपलं चित्त दुसरीकडेच भरकटत असतं. कारण काय असतं, स्त्रीचं कसं असतं की अरे बापरे, मला घरातली कामं आहेत, अरे बापरे मला पुढचं हे आहे, मग हे मुलांच्या शाळेचं आहे, हे मी यांचा डब्बा आहे, या गोष्टी बाईच्या मनात या येतातच. पण काय आहे, तुम्ही तुमचं पूर्ण चित्त थाऱ्यावर ठेवूनच या गोष्टी, पारायण असतं किंवा काही व्रत असतात, ही आपलं पूर्ण चित्त थाऱ्यावर ठेवून करायचं. कारण आपलं जर चित्त थाऱ्यावर असेल तर आपल्याला त्या सेवेचं फळ हे लगेचच मिळतं. कारण बघा, महाराजांना आपण सांगतो की मी जे सेवा करणार आहे ते तुमच्या आशीर्वादाने पार पडू दे. तुम्ही संकल्पयुक्त सेवा केली ना तर 21, 11, 108 किती दिवसांची असू दे, ती केल्यानंतर मनात केव्हाही आणायचं नाही की मी ही सेवा केली तरी अजून स्वामींनी, म्हणजे 21 दिवस माझे आता पूर्ण होत आहेत आणि तरी अजून स्वामींनी माझं कोणतंच काम केलं नाही, किंवा कुठल्याही देवीची तुम्ही सेवा केली किंवा देवीचं कुठलं व्रत केलं तर देवीने अजून माझं हे काम केलंच नाही, तर तुमचं कसं असतं, म्हणजे आपल्याला वाटतं की आज मी इथे सेवा केली की लगेच त्याचं मला फळ मिळालं पाहिजे. पण तसं होत नाही. आपल्या सेवेवर विश्वास असला पाहिजे. आणि तुमचा जर तुमच्या सेवेवर विश्वास असेल तर तुमच्या देवावर हा नक्कीच विश्वास असणार. आणि आपण काय करायचं, आपण आपल्या देवावर विश्वास ठेवायचा आणि आपल्या सेवेवर विश्वास ठेवायचा. तुम्ही निस्वार्थीपणाने जर सेवा करत गेलात तर तुम्हाला देव कायमच तुमच्या पाठीशी असतो. आणि स्वामी हे आपल्या कायम पाठीशी असतात, कारण ते आपले कायमच पाठीराखे आहेत. आपण केव्हाही तुम्ही पुढे चालत राहा, स्वामी तुम्हाला कायम वाट दाखवत असतात. त्यामुळे असं मनात कधीही आणू नका माझे 21 दिवस पूर्ण होत आहेत पण अजून मला त्याचं फळ मिळत नाही. तर आज ना उद्या तुम्हाला त्याचं फळ मिळणार. कधीही हताश व्हायचं नाही. आणि आपण देवाला प्रार्थना करायची असते, देवाला ऑर्डर सोडायची नसते. कारण बघा, आपण देवाला जर तुम्ही सांगितलं मी मला हे, म्हणजे मला एवढे मी हे केलाय, संकल्प केलाय, मला असं मला एवढं हे द्या, किंवा मी तुम्हाला मग त्या बदल्यात तुमच्या देवळामध्ये नारळ पेढे ठेवेन, किंवा अशा गोष्टी नाही करायच्या. तर आपल्याला काय आहे, हे जे तुम्ही सेवा करतात त्याचं फळ तुम्हाला लगेचच मिळेल असं तुम्ही मनात आणू नका. आज 21 दिवसांनी नाही मिळालं तर तुम्हाला पुढच्या 21 दिवसात मिळेल. पण तुम्ही जी सेवा करता त्याचा, तुमच्या सेवेचा बँक बॅलन्स हा स्वामींकडे रुजू झालेला असतो. त्यामुळे तुम्हाला त्या सेवेचं फळ आज ना उद्या नक्कीच मिळणार. पण सेवा करत असताना मधीच कुठलीही शंका घ्यायची नाही. म्हणजे सेवा करत असताना तुमच्या मनात येईल की अरे मी आता हे केलं, आज 4 दिवस झाले पण माझं काही कामच होत नाही, तर असं करू नका. सेवा ही निस्वार्थीपणे करत जा. तुम्ही चांगले कर्म करत राहा. तुम्ही सेवा कधीही करा. म्हणजे बघा,
तुम्ही तुमचं जसं कर्म चांगलं असेल तसं तुमच्या कर्माचं फळ हे तुम्हाला मिळत जाणार. आता ही सेवा तुम्ही कधीही करा, सकाळी करा, संध्याकाळी करा, केव्हाही करा, पण संकल्प हा तुम्हाला एकदाच करायचा असतो. म्हणजे आज तुम्ही पारायणाला सुरुवात करणार, 21 दिवसाच्या पारायणाला जर सुरुवात करणार असलात तर संकल्प हा तुम्हाला हा एकदाच करायचा असतो. म्हणजे संकल्पाची ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार, म्हणजे बघा सेवा आपण कुठल्या दिवशी सुरुवात करतो, त्या दिवशी पहिल्या दिवशी सकाळी आपल्याला देवपूजा आटपायची आणि देवासमोर बसून आपल्याला हा संकल्प करायचा आहे. पण परत एकदा सांगते, कुठलीही सेवा, कुठलंही व्रत काहीही करायचं असेल तर 12 ते 12:30 या वेळेमध्ये कधीही करू नका. कारण हा दत्तगुरूंचा आणि स्वामी समर्थांच्या भिक्षेचा टाइम असतो. त्यामुळे एवढ्या वेळेमध्ये कुठलंही व्रत, कुठलाही सेवा, काही रोजची देवाची पूजा देखील करायची नसते. त्यामुळे तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा, कुठल्याही वेळेला जो वेळ तुम्हाला योग्य होईल त्या वेळेला तुम्ही तुमचं वाचन करा, पण ते सुचिरभूतपणे करा. आणि काय करायचं आपल्याला, तर संकल्प करताना हा आपल्याला त्याच दिवशी, तर आपल्याला कसं संकल्प त्याच दिवशी सकाळी करायचा आहे. आणि आपण ज्या दिवशी तुम्ही हे पारायण करणार किंवा व्रत करणार, काय जे तुम्ही करणार आहात, स्वामींचं पारायण आता उद्या दत्त जयंतीला जे करणार आहे त्या दिवशी मांसाहार करायचा नाही. 21 दिवसामध्ये मांसाहार नाही, ब्रह्मचर्य पाळायचं, मांसाहार करायचा नाही, मद्यप्राशन करायचं नाही. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मात्र कटाक्षाने सगळ्यांनी पाळायच्या. कारण हे सगळं जेव्हा तुम्ही कराल त्याच वेळेला तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळेल. तर आता आपण बघू संकल्प कसा करायचा. आपल्या उजव्या हातामध्ये, उजवा हात हा माझा, आता हा उजवा तुम्हाला डावा दिसेल, पण हा असा उजवा हात, ह्याची अशी खोलगट हे करायची, असा खोलगट करायचा. आणि ह्यामध्ये एक पाळी पाणी इथे घ्यायचं नाही, इथे मधी बोटांमध्ये घेतलं, असं घेतलं तर हे इथून सगळं खाली इथून पडत राहणार. असा खोलगट हात करून इथे मधोमध पाणी घ्यायचं आणि आपल्या हाताखाली, म्हणजे हाताखाली जमिनीवर तामण ठेवायचं व हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं. त्यामध्ये अक्षता घालायच्या. अक्षता ह्या हळद कुंकवाने रंगवलेल्या असाव्यात. अक्षता घालायच्या, त्यामध्ये एक फूल घालायचं आणि फूल घातल्यानंतर हळद कुंकू घालायचे आणि नंतर आपण पहिला गणपतीला स्मरण करायचं, गणपतीचं स्मरण करायचं. कारण कुठलंही काम करायच्या आधी, म्हणजे आपण सगळ्याच ज्या काही गोष्टी करतो, चांगल्या ज्या काही गोष्टी करतात सगळ्या पूजेच्या, त्यावेळेला पहिला कोणाचं नाव घेतलं जातं, गणपती बाप्पांचं. गणपतीचं पहिला स्मरण करायचं. मग आपण गणपतीचंच काय गणपतीचं स्मरण करायचं. काय म्हणायचं, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नाहीतर ओम गम गणपतये नमः असं म्हणायचं. त्यानंतर आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं. जी कुठलंही काम करताना आपले कुलदेवता, प्रथम आपल्या कुलदेवतेचं स्मरण हे करायचंच असतं. कारण आईचं नाव हे पहिला घेतलंच पाहिजे. त्यामुळे कुलदेवतेचं आपण स्मरण करायचं. जो काही तुमच्या कुलदेवतेचा मंत्र असेल तो म्हणायचा. जर तुम्हाला मंत्र येत नसेल तर ओम कुलदेवताय नमः असं म्हणायचं. त्यानंतर आपली ग्रामदेवता, म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथली तुमची ग्रामदेवता. नंतर तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहतात ते वास्तुदेवताय नमः असं म्हणायचं. म्हणजे आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूचं स्मरण करायचं. व त्यानंतर तुम्ही आता गुरुचरित्राचं पारायण करणार, कुठलं पारायण करणार, त्यामुळे आपल्या स्वामींचं म्हणजे आपल्या गुरूंचं स्मरण करायचं. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः असं म्हणायचं. कारण स्वामी तुमचे कायमच पाठीराखे आहेत, त्यामुळे त्यांचं देखील स्मरण करायचं. हे व त्यानंतर स्वतःचं नाव घ्यायचं. म्हणजे तुमचं जे काही नाव आहे, तुमचं म्हणजे माझं नाव दुलारी, तसं तुम्ही तुमचं जे काही नाव आहे ते तुमचं नाव घ्यायचं. त्यानंतर तुमचं जे गोत्र आहे, तुमचं कुठलं गोत्र आहे ते तुम्ही गोत्र म्हणायचं. मग तुम्हाला जर तुमचं गोत्र माहिती नसेल किंवा कोणाला ज्यांना गोत्र नसतील त्यांनी काय म्हणायचं, काश्यप गोत्र. आणि नंतर काय करायचं, आपलं गोत्र की झालं की नंतर स्वतःचा पत्ता सांगायचा. म्हणजे जिथे तुम्ही राहताय, ज्या घरात तुम्ही आता राहताय तिथला तुमचा पत्ता बोलायचा. आणि तुम्ही सेवा किती दिवसांची करणार आहात, म्हणजे 21 करणार, 108 करणार, 11 करणार, ते
तिथे बोलायचं. म्हणजे मी एवढे दिवसांची ही सेवा करणार आहे, 21 दिवसांची, 108 दिवसांची करणार आहे. हे सगळं बोलल्यानंतर तुम्ही स्वामींना विनंती करायची की मी ही सेवा करत आहे, ती तुम्ही माझ्याकडून करून घ्या. कारण आपण सेवा करत असतो, पण स्वामी आपल्याकडून ती करून घेतात म्हणून आपण सेवा करत असतो. कारण जेव्हा तुम्हाला आज्ञा होते त्याच वेळेला तुम्ही त्या गोष्टी करत असता. त्यामुळे स्वामींना तुम्ही विनंती करायची की तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या आणि माझ्या सगळ्या चांगल्या इच्छा, माझ्या ज्या काही सगळ्या मनामध्ये चांगल्या इच्छा आहेत त्या तुम्ही पूर्ण करा आणि तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहू दे. व त्यानंतर हे पाणी ताम्हणात सोडायचं व नंतर हे पाणी चांगल्या झाडात टाकायचं. आणि ज्या वेळेला तुम्ही हा संकल्प करणार त्याच वेळेपासून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. जितक्या दिवसांचा तुम्ही संकल्प केलाय तेवढ्या दिवसातच तो संकल्प तुम्हाला पूर्ण करायचा असतो. जर तुमची त्या दरम्यान मासिक पाळी असेल किंवा आणि काही तुम्हाला अडचणी येणार असतील तर संकल्प करू नका. कारण संकल्प केला तर तो त्याच दिवसामध्ये पूर्ण करायचा असतो. त्यामुळे तुम्हाला संकल्पयुक्त सेवा ही अशीच करायची आहे. त्यामुळे हा जो मी तुम्हाला संकल्प अगदी साधा आणि सोप्या प्रकारे समजून सांगितला त्या प्रकारे संकल्प करा आणि तुमची सेवा पूर्णत्वाला न्या. श्री स्वामी समर्थ.